मिश्र उदाहरण म्हणतात. मिश्र म्हणजे काय? मिक्स, दोन क्रिया करायच्या. दोन क्रिया एकाच गणितात करायच्या. बेरीज पण करायची, वजाबाकी पण करायची. म्हणजे वस्तू घेतल्या त्याची बेरीज करायची आहे आणि वजाबाकी कधी करायची आहे? एकूण रकमेतून दुकानदार पैसे मागायला किती देणार हे कळण्यासाठी आपल्याला एकूण रकमेतून वस्तूंची केलेली बेरीज वजा करायची. तेव्हा आपल्याला दुकानदार माघारी पैसे किती देणार हे कळणार आहे. याच गणिताला मिश्र उदाहरण किंवा संमिश्र उदाहरण असं म्हणतात. आणि हेच तुमच्या पुस्तकात, गणिताच्या पुस्तकात तुम्हाला आहेत शिकायला. ओके ना? बघा, तुम्ही स्वतः गणित तयार करू शकता आणि स्वतः सराव करू शकता. आता हे गणित कसं सोडवायचं हे आपण आता बघूया. कोण सोडवणार आहे फळ्यावर? चल राजेश, तू बस वैष्णवी जागेवर. हा, भालूची किंमत किती सांगितली तिने? किती? 4 रुपये. 1 रुपया सांगितली भालूची किंमत. मी बरं फळ्यावर 1 रुपया. हा, त्याच्यानंतर चॉकलेटची किंमत 2 रुपये सांगितली. कर त्याचं काय करायचं? बेरीज करायची आहे ना त्याची. काय करायची त्याची? काढ त्याचं उत्तर किती आलं. हा, लिही खाली. आता तिच्याकडे किती पैसे होते? 4 रुपये होते. लिही 4 लिही. इथे लिही दुसरीकडे 4. इकडे लिही, या बाजूला मोकळी जागा इथे. आणि 4. आणि किती झाली आपली या वस्तूंची बेरीज? किती झाली? 4. वस्तूंची बेरीज किती झाली? 3. हा, मग ते 4च्या खाली किती लिहायचे? 3. आपल्या वैष्णवीकडे किती रुपये होते? 4 रुपये होते. आपली वैष्णवीने ज्या 2 वस्तू घेतल्या त्याची बेरीज झाली 3 रुपये. मग त्या 4 रुपये मधून 3 रुपये आपल्याला काय करायचे आहे? वजा कर. वजा काढ. उत्तर किती आलं? 4तून 3 वजा केल्यावर खाली द्यायचं उत्तर किती आलं? 4 मधून 3 वजा केल्यावर किती आले? कोणाला येते 4 मधून 3 वजा केल्यावर किती येतं? हा, चल जान्हवी, चल जागेवर. बघा, म्हणजे वैष्णवीने 4 रुपये दिले दुकानदाराला. दुकानदार 3 रुपये घेणार आहे. 3 रुपये का घेणार दुकानदार? कारण भालू आणि चॉकलेटचे पैसे 3 रुपये झाले बेरीज केल्यावर, म्हणून दुकानदार 3 रुपये घेणार. आणि मग 4 मधून 3 दुकानदार घेणार आणि तो माघारी किती रुपये देणार आपल्याला? 1 रुपया. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण इथे बेरीज पण केली आणि तिथे आपण वजाबाकी पण केली, म्हणून ह्याला म्हणतात मिश्र उदाहरण. म्हणजे एकाच गणितात जेव्हा आपल्याला 2 क्रिया कराव्या लागतात तेव्हा त्याला मिश्र उदाहरण म्हणतात. समजलं सगळ्यांना?